डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऐतिहासिक जयंती देखावा भूमिपूजन सोहळा संपन्न। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड ऐतिहासिक जयंती देखावा भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्णाकृती पुतळ्यास जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे, कार्याध्यक्ष मनोहर जाधव, सरचिटणीस राहुल पगारे, खजिनदार विजय पवार यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात येऊन त्रिशरण पंचशील घेण्यात आले। सालाबादाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात सार्वजनिक भीमजयंती उत्सव समितीकडून बाबासाहेबांचे जन्मठिकाण असलेले मध्य प्रदेश अर्थात महू येथील भीम जन्मभूमी हा ऐतिहासिक जयंती देखावा साकार करण्यात येणार आहे। सदर देखावा हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी 11 एप्रिलला उद्घाटन करून समस्त नागरिकांना दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे। आज दिनांक 24 मार्चला ऐतिहासिक जयंती देखावा भूमिपूजन सोहळा नाशिक जिल्ह्यातील प्रख्यात समाजसेवक आनंद सोनवणे, गणेश गीते, शहराध्यक्ष अर्जुन पगारे, माजी नगरसेवक मुकेश शहाणे, बॉबी काळे, बाळासाहेब शिंदे, दिलीप साळवे, भीम जन्मोत्सव समिती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे, यश शिंदे, संयोजक समितीचे संजय भालेराव, हरीश भडांगे, अमोल पगारे, प्रशांत दिवे, भारत निकम, समीर शेख, शेखर भालेराव, सणी वाघ, नयना वाघ, किशोर खडताळे आदींच्या शुभ हस्ते नारळ फोडून करण्यात आले। या सोहळ्याप्रसंगी गणेश काळे, राजेश पगारे, बाळासाहेब भालेराव, चंद्रकांत भालेराव, प्रमोद बागुल, अण्णा भगत, राजाभाऊ पवार, आकाश घुसळे, संतोष पाटील, विकास भोळे, लक्ष्मण साळवे, प्रमोद साखरे, दिनेश निकाळे, विशाल गांगुर्डे, रोहित निर्भवणे, अमोल अल्हाट, कैलास वानखेडे, महेंद्र पगारे, महेंद्र तायडे, सचिन कटारे, बौद्धाचार्य, प्रवीण बागुल, चावदास भालेराव, प्रभाकर कांबळे, पीके गांगुर्डे, महिला आघाडीच्या सुचित्रा गांगुर्डे, शांताबाई पगारे, सत्याबाई गाडे, विमलताई तडवी, विमलताई जाधव, विमलबाई तडवी, विमलबाई जाधव आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, आंबेडकरी समाज, भीम अनुयायी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सविनय क्रांतिकारी, मानाचा, सन्मानाचा, स्वाभिमानाचा जय भीम। विश्वरत्न, महामानव, आधुनिक भारताचे जनक, राष्ट्र निर्माते, विश्ववंदनीय, विश्वभूषण, बहुजन नायक, क्रांतीसूर्य, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर सन 2025 आज समितीच्या वतीनं ऐतिहासिक भीम जयंतीच्या ऐतिहासिक देखाव्याचं भूमिपूजन सोहळा विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कामगार क्षेत्रातील तसेच राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सालाबादाप्रमाणे याही वर्षी महामानवाची ऐतिहासिक जयंती, ज्या जयंतीचे गोडवे गाताना, ज्या जयंतीचं कौतुक करत असताना, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यात असताना त्यांची जयंती ज्या नाशिक रोड शहरामध्ये या क्रांतीभूमीमध्ये साजरी होते, त्या ऐतिहासिक जयंतीचा भूमिपूजन सोहळा आता या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या वर्षी महू येथील बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या ठिकाणी झाला, आज ते मध्य प्रदेश मध्ये आहे, ती महू जन्मभूमी, या महू जन्मभूमीचा प्रतिकृती देखावा, त्या देखाव्याचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या देखाव्याचा जी काही सजावट आहे किंवा जो देखावा उभा राहणार आहे ते मुंबई येथील प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर सुनील दादा समजिस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा या ठिकाणी उभा राहणार आहे। हा देखावा 32 बाय 32 फुटाचा असणार आहे आणि जमिनीपासून 45 फूट या देखाव्याचं खऱ्या अर्थानं स्वरूप राहणार आहे। निश्चितच महू येथील ही काही जी जन्मभूमी आहे ती 1991 साली तत्कालीन मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे सुंदरलालजी त्यांच्या शुभ हस्ते त्या महूच्या जन्मभूमीचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी भीमसैनिकांना त्या ठिकाणी जाणं शक्य नाही, म्हणूनच समितीच्या माध्यमातून हा भव्य दिव्य देखावा या ठिकाणी यावर्षी उभा केला जाणार आहे आणि निश्चितच हा भीम जन्मभूमीचा महू येथील देखावा याचं भूमिपूजन आज झालंय। खऱ्या अर्थाने या कामाला आज सुरुवात होईल आणि हा देखावा 11 एप्रिल रोजी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपल्या गुरुस्थानी मानलं ते या देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक, राष्ट्रपिता, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी म्हणजेच 11 एप्रिल रोजी या देखाव्याचा लोकार्पण सोहळा समितीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येईल आणि हा देखावा सर्व
भीम आदिवासींसाठी, आंबेडकरी चळवळीतील सर्व भीम सैनिक माता भगिनींसाठी किंवा नाशिक रोड शहरवासियांसाठी तो दर्शनासाठी खुला होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी। मी आलेल्या सर्व मान्यवरांचे त्यामध्ये व्यक्तिशः आनंद भाऊ सोनवणे असतील, गणेशजी गिते साहेब असेल, अर्जुन नाना पगारे असतील, समीरभाई शेख असतील, त्याचबरोबर या समितीचे आमचे प्रमुख संयोजक संजयजी नाना भालेराव, त्याचबरोबर सनी दादा सुनील भाऊ वाघ असेल, नैनाताई वाघ असेल, अमोलजी पगारे असेल, हरीश भाऊ भाडांगे, शेखरजी भादराव असेल, गणेशजी काळे असेल, पवन भाऊ पवार असेल, त्याचबरोबर या ठिकाणी मला वाटतं राजाभाऊ वानखेडे असेल, समितीचे सर्व प्रमुख संयोजकांच्या वतीनं आणि खऱ्या अर्थानं या जयंतीचे अध्यक्ष सन्माननीय युवा नेते खऱ्या अर्थानं आमचे अनिकेतजी राजेंद्र गांगुडे यांच्या वतीनं, त्याचबरोबर कार्याध्यक्ष मनोहरनाना जाधव असतील, त्याचबरोबर सरचिटणीस राहुलजी पगारे आणि खजिनदार विजयजी पवार या सर्व मान्यवरांच्या वतीनं, त्याचबरोबर किशोरजी खरताळे असतील, आमचे संतोषजी पाटील असेल, सर्व आमच्या शांता त्या असेल, प्रमोदजी बागुल असेल, चंद्रकांत भाई भालेराव असेल आणि निश्चितच सर्व स्तरातील सर्व भीम सैनिकांना, आंबेडकरी यांना या ठिकाणी मी समितीच्या वतीनं एक संयोजक या नात्यानं मी स्वतः भारत निकम विनम्रपणे आवाहन करतो की जयंतीची आपल्या तोलामोलाची जयंती या ठिकाणी झाली पाहिजे आणि सर्वांनी आपला सहभाग या जयंतीमध्ये नोंदवा आणि समितीला शांततेचं सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती करून थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय, जय संविधान। आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यांच्या देखाव्याचं भूमिपूजन नाशिक रोड या ठिकाणी संपन्न झाले आहे। तरी मी या ठिकाणी सर्व सन्मान्य आमची समिती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती व सर्व भीम सैनिकांचे व मान्यवरांचे आभार मानतो। तसेच देखाव्याचा लोकार्पण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल रोजी उघडण्यात येणार आहे, तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी व मी जयंती अध्यक्ष या नात्याने अनिकेत राजेंद्र गांगुडे मी सर्वांचे आभार मानतो व जयंती मोठ्या उत्सवात कशी होता येईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे। जय भीम, जय बुद्ध, जय संविधान। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी नाशिक रोड जयंती उत्सव समितीच्या वतीनं माननीय या जयंती उत्सव समितीच्या आदरणीय आमचे छोटे बंधू अनिकेत दादा गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आणि प्रमुख अतिथी आदरणीय आनंद भाऊ सोनवणे, त्याचप्रमाणे अर्जुनजी पगारे, गणेश भाई गीते आणि मुकेशजी शाने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडलेला आहे। निश्चितपणानं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण समाजामध्ये एक आनंदाची अशी लाट पसरलेली आहे। कारण की आपण बघतो की जो संविधानावर या ठिकाणी आघात होत आहे, त्या आघाताच्या निमित्तानं सर्व दलित असेल, आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, बहुजन समाज असेल हा एकवटला आहे की बाबासाहेबांचं संविधान कसं वाचवलं जाईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतात। आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर बाबासाहेबांच्या घटनेचा या ठिकाणी विजय म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण की देशामध्ये आज अनेक जाती धर्माचे लोक, अनेक प्रांत, अनेक राज्य मिळून हे जो देश झालेला आहे, या देशाची जी राज्यघटना आहे एवढी मजबूत आहे की अनेक जाती धर्माच्या, पंथांच्या, अनेक भाषेच्या लोकांना या ठिकाणी एकत्रित ठेवण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना आमच्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता कुठेतरी खारीचा वाटा उचलून या संपूर्ण या उत्सवामध्ये आम्ही सर्व सहभागी होत आहे आणि अनेक वर्षापासून यामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा आम्हाला मान भेटतो, याचा आम्हाला या ठिकाणी आनंद आहे। आणि कुठेतरी बाबासाहेबांचं जे काही काम आहे ते करण्याची या ठिकाणी आम्हाला थोडीशी ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेमधूनच आम्हाला जगण्याची एक आशा मिळते। आज बाबासाहेबांच्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आलेले सर्व सन्माननीय सदस्य, सर्व नेतेगण असतील, सर्व पत्रकार असतील,